प्राचार्य आणि ग्रंथलेखक अशी ओळख असलेल्या प्राचार्य गणेश विनायक अकोलकर यांचा जन्म 17 सप्टेंबर 1909 रोजी नाशिक इथं झाला. त्यांचं शालेय शिक्षण नाशिकमध्ये झालं. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयामधून त्यांनी BA केलं, तर भांडारकर इन्स्टिट्यूटमधून MA ची पदवी संपादन केली. 1936 मध्ये पुणे विद्यापीठातून ते LLB झाले. 1938 मध्ये कोल्हापूरच्या शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालयातून त्यांनी BT अर्थात बॅचलर ऑफ टीचिंग ही पदवी मिळवली. अकोलकर यांनी हे सर्व शिक्षण आपल्या गुणवत्तेवर शिष्यवृत्ती मिळवून घेतलं हे विशेष. 1934 नंतर नाशिकमधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये, अमळनेरच्या प्रताप विद्यालयामध्ये आणि पुण्याच्या भावे हायस्कूलमध्ये त्यांनी अध्यापक म्हणून काम केलं. त्यांचं हे शैक्षणिक कार्य विद्यार्थीप्रिय शिक्षक, कुशल व्यवस्थापक आणि शिक्षण विषयावर विपुल लेखन करणारे व्यासंगी लेखक म्हणून फुललेलं आहे. अकोलकरांनी विविध शैक्षणिक प्रयोग केले. विद्यालयांच्या सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक कार्याची सूत्रे विद्यार्थ्यांच्या हाती असावीत म्हणून गृहसभा, कुलपद्धती अशा विविध योजना राबवल्या. भारत स्वतंत्र होण्यापूर्वीच्या काळात विद्यार्थ्यांना लोकशाही कार्यपद्धतीची ओळख करून दिली. स्नेहसंमेलनाच्या प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतापासून त्यांना निरोप देण्यापर्यंतची सर्व कामं विद्यार्थ्यांनी पार पाडावीत अशी योजना आखली आणि ती प्रत्यक्षात आणली. त्यावेळी शालेय रंगभूमीवर मोठ्यांसाठी लिहिलेल्या नाटकातील प्रवेश सादर केले जात. अकोलकरांनी मुलामुलींसाठी नाटिका लिहिल्या. विद्यार्थ्यांकडून नाट्यप्रवेश लिहून घेतले. स्वातंत्र्याच्या प्रारंभ काळात श्रमदान, समाजसेवा शिबिरे, आंतरभारती अशा विविध योजना त्यांनी विद्यालयातून राबवल्या. अभ्यासक्रमात त्या नंतर आल्या. चंद्रपूरच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे उपप्राचार्य, नाशिकच्या शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य म्हणून अकोलकरांनी काम केलं. जळगाव जिल्ह्यात अकोलकरांनी व्यावसायिक जीवनास प्रारंभ केला. तिथंच त्यांनी 1963 मध्ये महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले. व्यावसायिक क्षेत्रात SSC पाठ्यपुस्तक समिती, माध्यमिक शिक्षण मंडळ संशोधन समिती, काउन्सिल ऑफ बेसिक एज्युकेशन अशा विविध समित्यांचे सदस्य आणि अध्यक्ष म्हणून अकोलकरांनी मार्गदर्शन केले. शिक्षणशास्त्राची ओळख महाराष्ट्राला मातृभाषेतूनच करून दिली पाहिजे हे जाणून प्राध्यापक ना.वी. पाटणकरांच्या सहकार्याने मराठीचे अध्यापन आणि शालेय व्यवस्था ही पुस्तके त्यांनी लिहिली. यातील मराठीचे अध्यापन या पुस्तकाची 7वी आवृत्ती निघाली. 1941 ते 1974 या काळात स्वतंत्र असे 20 ग्रंथ त्यांनी लिहिले. त्यातील नव्या महाराष्ट्रातील शिक्षण या अकोलकरांच्या ग्रंथाला महाराष्ट्र शासनाने 1968 साली ग्रंथगौरवात विशेष पुरस्कार दिला. रशियातील विद्यामंदिर, लोकशाही आणि शिक्षण, मागास देशातील शिक्षणाचे स्थान, शिक्षणाचे आधुनिक तत्वज्ञान ही अकोलकरांची काही अनुवादित पुस्तके आहेत. ग्रामीण विकास आणि शिक्षण यासारखी काही संपादित पुस्तके आहेत. त्याचबरोबर महत्त्वाची गोष्ट अशी की अकोलकरांनी लेखन विकास भाग 1 ते 7, साहित्यप्रभा भाग 1 ते 3, साहित्य सरिता भाग 1 ते 3, इयत्ता 9वी मराठी विषयासाठी कुमार भारती ही पाठ्यपुस्तके सहकार्याने संपादित केली आहेत. मुलींच्या मनांचा मागोवा यासारखी सर्वेक्षणं अकोलकरांच्या ग्रंथलेखनाची विपुल साक्ष देतात. प्राचार्य ग.वी. अकोलकर या नावाने उपक्रमशील शिक्षकांना पुरस्कारही दिला जातो. अशा या उपक्रमशील प्राचार्य आणि लेखकाचं 23 नोव्हेंबर 1983 रोजी निधन झालं.